मंडळी, जास्त परताव्याचं आमिष दाखवून TWJ असोसिएटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी 11,000 गुंतवणूकदारांची तब्बल 1200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण उघड झालं। त्यानंतर आरोपींना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं। हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांनी थेट न्यायालयाच्या आवारातच आरोपींना घेरण्याचा प्रयत्न केला। तसंच 2019 मध्ये संबंधित कंपनीचे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम, नेहा नार्वेकर यांनी गुंतवणूकदारांसाठी विविध उपकंपन्या तयार केल्या होत्या। कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यानं शेअर बाजारात कंपनीला दरमहा 10% नफा मिळतो, त्यातला 4% नफा संबंधित गुंतवणूकदाराला मिळेल असं आमिष गुंतवणूकदारांना दाखवण्यात आलं होतं। त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली। राज्यभरातल्या 11,000 गुंतवणूकदारांनी या कंपनीत 1200 कोटी रुपये गुंतवले, पण मागच्या वर्षभरापासून गुंतवणूकदारांना त्याचा परतावा मिळणं बंद झालं। त्यामुळे त्यांनी नार्वेकर यांना जाब विचारला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर काही गुंतवणूकदारांनी या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीच्या आधारे कंपनीचे संस्थापक संचालक समीर नार्वेकर, अमित बालम, संकेत घाग, विभाग व्यवस्थापक सागर कदम, वागळे इस्टेट इथले विभाग व्यवस्थापक सौरभ बोंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय।